न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय महामुंबई आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला बातमी ठाण्यातल्या बॅनरबाजीवरून जोरदार चर्चा सध्या रंगले, कारण एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री असं लिहिलेले बॅनर हे ठाण्यात विविध ठिकाणी लागले आणि यावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर आणि काही जणांनी टीका केल्यानंतर भावी मुख्यमंत्री असा लिहिलेला बॅनरवरचा भाग पुसून टाकण्यात आला। स्वतः एकनाथ शिंदे यांनी बॅनर लावणाऱ्यांना फोन केला होता आणि हा भाग वगळण्यासाठी विनंती केली होती आणि यानंतर वागळे इस्टेट भागात लावण्यात आलेल्या बॅनरवरून भावी मुख्यमंत्री हे शब्द काढून टाकण्यात आले। मला एक असं वाटलं की बाबा एक मुख्यमंत्री हा म्हणा महाराष्ट्राचा चेहरा असावा, या भावनेतून हा मी बॅनर लावला। पण या ज्या चॅलेंजवाल्यांमध्ये जे आता जे चालू आहे ते पाहिल्यानंतर असं वाटलं विरोधकांना ते पचनी नाही आहे आणि त्यामुळे उलटसुलट चर्चा चालू आणि उदाहरण आलं त्याला। त्यामुळे नाईलाज असं मला भाईंचा फोन आला आणि त्यानंतर मी हा निर्णय घेतला की हा बॅनर इथून आता आपण काढून टाकत आहोत। आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काय आम्हाला उद्धव साहेबांना कमी लेखायचा असा काही विषय नाही। उद्धव साहेबांचं आमचं प्रेम आहे, सर्व शिवसैनिकाचं प्रेम आहे, ते चांगलं काम करत आहेत आणि असंच ते काम करत राहू। इकडे मुंबईतल्या मुलुंडमध्ये झालेल्या 70 लाखांच्या दरोड्याचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय। राज्याच्या विविध भागासह इतर राज्यात जाऊन पोलिसांनी 8 आरोपींच्या मुसक्या आवळल्या। या आरोपींच्याकडून 37 लाखांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलाय। मुलुंडमध्ये दिवसाढवळ्या दरोडा, बंदुकीचा धाक दाखवत लाखोंची चोरी, पोलिसांनी दरोड्याचा लावला छडा। मुंबईतल्या मुलुंडमधल्या व्हीपी एंटरप्राइजेस या अंगडियांच्या कार्यालयात 2 फेब्रुवारीला 5 जण अचानक घुसले। या कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या डोक्याला पिस्तूल लावत या आरोपींनी इथली रोख रक्कम लुटली। चोरीची ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती। दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे या भागात एकच खळबळ उडाली। या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी 12 टीम बनवल्या आणि तपासाला सुरुवात केली। राज्याच्या विविध भागासह इतर राज्यात सुद्धा तपासाकरता पोलिसांची पथकं रवाना झाली। या दरोड्यात वापरण्यात आलेल्या गाडीच्या मदतीनं पोलिसांनी या चोरीचा छडा लावला। या गाडीच्या मालकाला ताब्यात घेतल्यानंतर त्यानं या दरोड्यात सहभागी झालेल्या आरोपींची माहिती दिली। दुसऱ्या आरोपीच्या अटकेनंतर त्यानं आणखीन 6 आरोपींची माहिती दिली आणि यानंतर पोलिसांनी नवी मुंबई, उज्जैन, सुरत आणि वाराणसीतून एकूण 8 आरोपींना अटक केली। जो इन्फॉर्मेशन देने वाला था वो एक आम सप्लायर भी है, वो डोंबिवली का है रहने वाला। उस पर एक कार्बाइन का भी केस थाने में दाखिल है, उसको भी पकड़ लिया गया। अभी तक इसमें 8 आरोपी निष्पन्न हुए हैं, 7 हमारी कस्टडी में है। या टोळीमध्ये अटक करण्यात आलेला एक जण बिपिन कुमार उर्फ मोनू हा उत्तर प्रदेशातला नामचीन गँगस्टर आहे। मुलुंडच्या भागात दरोडा घालण्यापूर्वी या टोळीनं या भागाची रेकी केल्याची माहिती समोर येते। लुटण्यात आलेल्या रकमेपैकी 37 लाख रुपये पोलिसांनी जप्त केलेत। इसमें बेसिकली सबसे इम्पोर्टेंट बात थी कि इसका कॉन्स्पिरसी, प्लानिंग एंड एग्जीक्यूशन, ये ऑलमोस्ट 2 महीने से इसकी कॉन्स्पिरसी चल रही थी। 45 डेज पहले इस प्लेस की रेकी की गई थी। घटना से पहले भी 2 दिन उसकी रेकी की गई थी और इसमें जो एग्जीक्यूशन और प्लानिंग में इसका मुखिया है मोनू, बिपिन कुमार सिंह उसका नाम है। या दरोड्यानंतर हे सर्व आरोपी आपापल्या ठिकाणी पळून गेले होते। मात्र त्यांनी दरोडा टाकताना सोडलेले काही धागेदोरे जुळवत या दरोड्याची उकल करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं। मुंबई पोलिसांच्या या कामगिरीला खरंच सलाम। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईतल्या सांताक्रूज इथे कॅरोल मॅकेस्टा या
तरुणीच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना अखेर यश आलंय. पालघरमधल्या वाघोबा खिंडीमध्ये या तरुणीचा मृतदेह सापडला. 24 वर्षीय कॅरॉल उर्फ पिंकी ही BPOमध्ये काम करणारी तरुणी 24 जानेवारीला घरातून बेपत्ता झाली. वाघोबा खिंडीमध्ये कॅरॉल मिस्किटाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी सखोल तपास करून झिको मॅस्किटा या आरोपीला त्याच्या मित्रासह अटक केले. कॅरॉलच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी तिच्या कुटुंबियांची मागणी आहे. I just request the Bharat Janata to give justice to my pink sister Pinky Carol Miskita and hang him to death. Hang him to. That's all we request the Bharat Janata. Please, हम आपके पैर पड़ रहे हैं सर. Please हमारे लड़की को न्याय दिलाइए सर. त्या आरोपींनी हा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे. याशिवाय तपासामध्ये मिळालेल्या पुराव्यावरून हे स्पष्ट झालेलं आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास SDPO पालघर श्रीमती नीता पाडवी हे करीत आहेत आणि तपासामध्ये DNA फिंगरप्रिंटिंग सारखी अत्याधुनिक प्रणाली वापरण्यात येईल. आता बातमी आहे दहिसरमधून. एका मित्रानंच आपल्या जवळच्या मित्राची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आणि ती सुद्धा केवळ 100 रुपयांसाठी. आरोपी परमेश्वर कोकाटेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. राजू पाटील असं मृत तरुणाचं नाव आहे. दोघांमध्ये पैशांवरून सतत वाद होत होते. या वादातूनच ही हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. जो 100 रुपये देण्या घेण्यावरून जो वाद होता त्या वादातून ही दोघांची एक झटापट झाली आणि त्याच्यामध्ये रागाच्या भारामध्ये या आरोपीनं परमेश्वर कोकाटे यांनी त्याचा मर्डर केलेला आहे. त्या ठिकाणी एक प्लास्टिकची पाईप होती, त्याने त्याचा गळा आवळला आणि त्याच्यानंतर पुरावा नष्ट करायचा म्हणून अंगावरती ब्लँकेट आणि कपडे टाकून त्याला जाळून टाकलं आणि त्यानंतर मग यंत्रणा कक्षाला कळवून दिलं. आरोपी परमेश्वर कोकाटे याला अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या 9 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहे. कल्याणमध्ये 1.5 वर्षाच्या चिमुरडीचा दफन केलेला मृतदेह पुन्हा एकदा बाहेर काढण्यात आला. कल्याणच्या प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आली. पप्पू आणि मुन्नी सहानी यांची मुलगी नेहा ही जुलै महिन्यात आजारी पडली होती. त्यामुळे उपचारार्थ तिला हसन क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं. यावेळेला डॉक्टरांनी तिला औषध दिलं, मात्र औषध घेतल्यानंतर मुलीला त्रास वाढला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी चुकीचं औषध दिल्यानं आपल्या मुलीचा मृत्यू झाला असा आरोप मृत नेहाच्या आईवडिलांनी केला. या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती, मात्र पोलिसांनी त्यावेळेला तक्रार दाखल करून घेतली नाही. अखेर कुटुंबानं कल्याणच्या न्यायालयात दाद मागितली. मग न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. संबंधित डॉक्टर आणि आणखीन एकावर कल्याणच्या कोळसेवाडी इथल्या पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. आता मृत मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समोर यावं याकरता दफन केलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढून जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. 6 महिन्यानंतर ही गोष्ट करावी लागली. मुलीच्या आईवडिलांनी तिचं पोस्टमॉर्टम होण्यासंबंधात पोलिसांना विनंती केली. त्या अनुषंगाने पोलिसांनी कल्याणचे प्रांत अधिकारी यांच्या आदेशानुसार सदरचं प्रेत उकरून काढून त्याचं पोस्टमॉर्टम करण्यासाठीचं म्हणून जे हॉस्पिटलला रवाना केलं आहे. पोस्टमॉर्टमचं कारण याच्यातून समजू शकेल. तदनंतर योग्य तो तपास आणि कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. पुलिस वाले बहुत हम लोगों को परेशान करते हैं और कंप्लेंट लिखाने गए तो वो भी नहीं लिखाते. और मेरी बेटी का अभी आज 2 दिन हो गया लेके जाके अब बोलते बोले 6 महीने भी लग सकता है, साल भर भी लग सकता है, 2 साल भी लग सकता है तुम्हारी बच्ची का रिपोर्ट आने के लिए, PM रिपोर्ट आने के लिए. तो वही हम लोगों को ना कोर्ट से हम लोगों को मतलब हम लोगों को कोर्ट से एकदम ये है कि हम लोग को इंसाफ मिल सकता है. कोर्ट से हम लोगों का ये विनती है. बस हम लोगों का ये है कि हम लोग को मेरी बच्ची को इंसाफ मांगता हम लोगों का, और बाकी कुछ भी नहीं चाहिए हम लोगों को. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर काल शिवाजी पार्क इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यात शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांचं स्मारक उभं करावं अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना
त्यांनी एक पत्रही लिहिलंय. दरम्यान आता यावर राजकारण सुरू झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. या स्थळावर लता दिदींचा अंत्यसंस्कार झाला, त्या पंचतत्वात विलीन झाल्या. त्या स्थळी संपूर्ण जगाला प्रेरणा देणारी स्मृतीस्थळी बनवावी, ती भव्य आणि दिव्य असावी अशी मागणी पत्र लिहून महाराष्ट्राच्या सरकारकडे माननीय मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी शिवाजी पार्कवर लता दिदींची जगाला प्रेरणा देणारी स्मृतीस्थळी भव्य आणि दिव्य बनवावी अशी त्यांच्या कोट्यावधी चाहत्यांची मागणी आहे. काही लोकांनी मागणी केली आहे, पण त्यांनी मागणी करण्याची गरज नाही की दीदींचं स्मारक. हे राजकारण करू नका. दीदी आपल्या आहेत, देशाच्या, जगाच्या, जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल अशा प्रकारचं त्यांच्या आठवणींना उजाळा देणारं नक्कीच महाराष्ट्र सरकार, देशाचं सरकार करील. कारण त्या काय कोणत्या राजकीय पक्षाच्या पुढारी नव्हत्या ना. तो आपला अनमोल ठेवा होता. वळूयात पुढच्या बातमीकडे. दरम्यान या स्मारकाच्या मागणीवरून आता बरीच मतमतांतरं समोर येत आहेत. मात्र या मैदानामध्ये दररोज जे पायी फिरतात, खेळतात, त्यांनी मात्र या पार्कच्या परिसरात हे स्मारक व्हावं नाही व्हावं त्यांना काय वाटतं हे आम्ही जाणून घेतलं. व्हायलाच पाहिजे, त्याबद्दल काही दुमत नाही. पण पार्कात होणं म्हणजे ह्या जेवढ्या शिवाजी पार्क, दादर, माहीम विभागात हे एकमेवच असं मैदान आहे की जिथे खेळायला किंवा लोकांना वॉक या सर्व गोष्टी इथे होतात. तर स्मारक 100% करा, पण अशा ठिकाणी करा की जिथे जेणेकरून इकडल्या आजूबाजूच्या परिसरातील लोक आहेत त्यांनाही या खेळायच्या, या मैदानाचा पुरेपूर हे करायला होईल. जसं आता बाळासाहेबांचं स्मारक जसं आता आपण महापौर निवासमध्ये ते हे करतायत, तर तशा पद्धतीने काहीतरी सरकारने काहीतरी तशी योजना आखावी की जेणेकरून मैदानामध्ये एक जागा म्हणजे आज लता दिदी आहेत, आजच्यासारख्या अजून महान व्यक्ती खूप आहेत की ज्यांचं उद्या इथे होऊ शकेल कदाचित कार्य. आणि तर सर्वांचं असं आपण स्मारक इथे बांधत गेलं तर मग मैदानात कुठेतरी कमतरता होणार. स्मारक हे व्हायलाच पाहिजे, कारण का त्या गाणं सम्राज्ञी आहेत, त्यांच्याशी कोणी कम्पेअर करू शकत नाही. पण अशा ठिकाणी करा की जेणेकरून लोकांनाही कुठल्याही प्रकारचा त्रास नको व्हायला. आता बातमी उल्हासनगरमधून. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या 3 शहरातील तब्बल 56 गुंडांना तडीपार करून 6 जणांना स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आलेत आणि यामुळे आता गुन्हेगारांचे धाबे दणाणलेत. उल्हासनगरात पोलीस उपायुक्तांनी थेट कारवाई केली. हे सर्व रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. यातील नवीन केसवानी आणि मॉन्टी करोतिया या आणखीन 2 रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना नाशिक आणि पुण्याच्या कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात आलं. यातील 6 जणांना वर्षभरासाठी थेट तुरुंगात पाठवण्यात येणार आहे. चालत्या मेलमध्ये चढण्याचा प्रयत्न करणारा प्रवासी थोडक्यात बचावला. कल्याण रेल्वे स्थानकात ही घटना घडली. पाटणा मेल एक्सप्रेस कल्याण स्टेशनवरून सुटली. यावेळेला ही गाडी पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाचा तोल गेला आणि तो गाडी आणि फलाटाच्या मध्ये अडकला. त्याच वेळेला फलाटावर उभे असलेल्या RPF जवान सोहनलाल इटाह यांना ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी धावत जाऊन या ग्रहस्थांना खेचून बाहेर काढलं. ही सगळी घटना CCTVत कैद झाली. कोकणातील दशावतारी नाट्यकलेतील प्रख्यात कलावंत सुधीर कलिंगण यांचं आज पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं. काल रात्री त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना गोव्यातल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथेच उपचाराच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनामुळे दशावतारी कलेचं खूप मोठं नुकसान झालं आहे. कोकणची शान आणि लोकराजा म्हणूनच त्यांची संपूर्ण कोकणात ख्याती होती. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे काही खास क्षण पाहूयात.
दशावतारी लोककलेचा लोकराजा खऱ्या अर्थानं हरपला. सोबतच महामुंबईमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज रोज डे, परंतु या रोज डेकडे मुंबईतील तरुण तरुणींनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. याचं कारण म्हणजे यावर्षी वाढलेले गुलाबाचे दर आणि ऑनलाईन सुरू असलेली कॉलेजेस. यामुळे रोज डे असूनसुद्धा गुलाबांचा धंदा बराचसा मंदावलेला होता. पूर्वी 10 रुपयांना मिळणारे गुलाब आता 15 ते 20 रुपयांपर्यंत पोहोचले होते, तर सगळ्यात उत्तम क्वालिटीचे गुलाब हे 35 ते 40 रुपयांपर्यंत होते. भाव वधारल्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद कमी मिळाल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. तर गुलाबांचा भाव वाढला असला तरी रोज डेच्या निमित्तानं गुलाब घेणं काही जणांना भाग असल्यासारखंच वाटत होतं. इज अ नीड ऑफ दी आर, तो आपल्याला घ्यावंच लागणार. वी कॅनॉट डेव्हिएट फ्रॉम दी सिच्युएशन. सो आपल्याला घ्यावं लागतं, बट द कॉस्ट इज व्हेरी डिफरंट. म्हणजे एक नॉर्मल माणसाला परवडण्यासारखं नाही आहे. आणि धंदा कोरोनाच्या ह्याच्यामुळे धंदा नाही आहे. कॉलेज बिलेज बंद आहे आणि गुलाब काय 15-20 रुपयाला जात होतं, ते आता 30 रुपयाला आहे. अभी इस टाइम तो कोरोना का टाइम पे है, तो वही ग्राहक कम आ रहे हैं और माल भी महंगा हो रहा है, इसकी वजह से कस्टमर कम है. और अभी बंद है सब कॉलेज वाले, जिसकी वजह से कम है. वही कस्टमर नहीं है, कोरोना के बंद है, इसकी वजह से नहीं है. यासोबतच महामुंबईमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी News18 लोकमत.com या आमच्या